टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मधला मुक्काम संपून आता यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। आपण पाहतोय की लोणी काळभोरचा मुक्काम संपल्यानंतर आता सगळे वारकरी हरिनामाचा जप करत पांडुरंगाचं नाव घेत यवतच्या दिशेने आज मार्गस्थ होत आहेत आणि आजचा मुक्काम जो आहे तो यवतला असणार आहे। आणि पालखी ज्यावेळेस या यवतच्या दिशेने मार्गस्थ होते त्यावेळेस अनेक लोक जे आहेत ते दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पालखीच्या या बंदोबस्तात मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात केल्याचं आपण पाहतोय। आणि आता थेट ही दृश्य आपण पाहतोय की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ होते। या ठिकाणी पोलीस आपण पाहतोय की नागरिकांना दर्शनासाठी या ठिकाणी पालखी काही वेळात आता थांबवली जाईल। त्यानंतर नागरिक दर्शन घेण्यासाठी आपण पाहतोय की तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिक अगदी पळापळ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने ही पालखी आता यवतच्या दिशेने मार्गस्थ होते। आजचा मुक्काम यवतला झाल्यानंतर पुढे पंढरपूरकडे हळूहळू ही पालखी पुढे सरकत राहील। माऊली आजचा मुक्काम यवतला असणार आहे पालखीचा। हरिनामाचा जप करत सगळे वारकरी निघालेत। आजचा मुक्काम यवतला आहे। आम्ही इथे लोणीला आलेलो, इथे काल लोणीत यथासंग दर्शन झालं, अभिषेक झालेला आहे आणि आम्ही आता पालखीसोबत यवतला चाललेलो आहे। आणि वारीतला हा जो अनुभव आहे अविस्मरणीय आहे। असा अनुभव फक्त पृथ्वी तलावरच भेटेल आपल्याला। जे म्हणतात की स्वर्गात सुख असं नाही, खरोखर हा अनुभव आहे। आणि हा प्रत्येकाने एकदा तरी कमीत कमी आयुष्यामध्ये एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा आणि माऊलींचं दर्शन घ्यावं ही मी सगळ्यांना TV9 थ्रू सगळ्यांना विनंती करतो की एकदा तरी सगळ्यांनी वारीचं आणि माऊलींचं दर्शन घ्यावं। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपण पाहतोय की रामकृष्ण हरी नामाचा जप करत आता हे सगळे वारकरी जे आहेत ते पुढच्या आपल्या टप्प्याच्या प्रवासाला निघालेले आहेत आणि आजचा मुक्काम यवतला होणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।